ओके. नेक्स्ट सम आपण 75 नंबर घेऊया. पहिल्या याच्यामध्ये बघा, इन यंग्स डबल स्लिट experiment, the fringe width is W. If the entire arrangement is placed in a liquid of refractive index mu, then the fringe width becomes. तर हा आपण शॉर्टकट एक बघितला होता, आठवत आहे ना तुम्हाला? शॉर्टकट बघितला, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की जर फ्रिंज विथ इनिशियली डब्ल्यू असेल, फ्रिंज विथ इनिशियली जर डब्ल्यू असेल आणि फ्रिंज म्हणजे करताना दोन फ्रिज मधलं डिस्टन्स हे असं, हे डिस्टन्स घ्या किंवा हे डिस्टन्स घ्या, पण त्या दोन डब्ल्यू आहे. पण हे डब्ल्यू आता हे जे काय ते पूर्ण स्क्रीन हे आहे ना, स्लीट आहे, इथे S1 आहे, इथे S2 स्लीट आहे, आणि इथे स्क्रीन आहे, आणि इथे दोन वेव्हज एकत्र येतात, तिकडे इंटरफरन्स पॅटर्न तयार होतो, डार्क बँड आणि ब्राईट बँड फॉर्म होत आहेत. आणि हे पूर्ण अरेंजमेंट आपण जर आता कशामध्ये ठेवलं, लिक्विडमध्ये ठेवलं, आणि ज्या लिक्विडची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, म्यू दिली आहे. तर आपण मगाशी एक फॉर्म्युला बघितला होता, नवीन जे फ्रिंज विथ होते त्याचा फॉर्म्युला काय, डब्ल्यू अपॉन म्यू. हा फॉर्म्युला बघितला होता मगाशी, फक्त एन होता म्यूच्या जागी, पण बघितला होता फॉर्म्युला. म्हणजे आन्सर काय येणार, न्यू फ्रिंज विथ विल बी इनिशियल फ्रिंज विथ डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द लिक्विड. आन्सर काय येणार, डायरेक्टली हे शॉर्टकटचा वापर केला आपण. आन्सर काय येणार, डब्ल्यू अपॉन म्यू. कळतंय का? हॅलो, कळतंय का? हॅलो. हॅलो. सर. बरं, ठीक आहे. पुढे त्याच्यानंतर आता आपण बघूया, ते म्हणजे 68. त्याच्या आधी अजून एक बघूया, एक मिनिट हा. पाहिलं बघा. How is interference pattern affected when violet light replaces sodium light? म्हणजेच जर तुमच्या इंटरफरन्स पॅटर्नवर काय इफेक्ट होईल कधी, जर व्हायलेट लाईटला रिप्लेस केलं कशाने, सोडियम लाईटला रिप्लेस केलं, तर इंटरफरन्स पॅटर्न वाढणार, म्हणजे त्याची विड्थ वाढणार की कमी होणार ते बघायचं आहे. ठीक आहे. बरं, तर रूल काय सांगतो, फ्रिंज विथचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये आपण माहिती आहे की फ्रिंज विथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेवलेंथ. बरोबर. तर सोडियम लाईट जी आहे ना, सोडियम व्हायलेट लाईटची वेवलेंथ ही सगळ्यात कमी असते, लक्षात ठेवा. सोडियम लाईट थोडीशी येल्लोइश असते, पण व्हायलेट लाईटची वेवलेंथ सगळ्यात कमी असते. मग आता आन्सर जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर थोडस कन्सेप्ट काय बघा, की फ्रिंज विथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेवलेंथ, आणि वेवलेंथ ऑफ व्हायलेट लाईट इज ऑलवेज लेस दॅन वेवलेंथ ऑफ सोडियम लाईट. म्हणजेच फ्रिंज विथ ऑफ व्हायलेट लाईट इज ऑलवेज लेस दॅन फ्रिंज विथ ऑफ सोडियम लाईट. बरोबर. म्हणजे जर तुमची फ्रिंज विथ रिप्लेस झाली, सॉरी, व्हायलेट लाईट रिप्लेसेस द सोडियम लाईट, म्हणजे व्हायलेट सोडियम लाईटच्या ऐवजी आता व्हायलेट लाईट घेतलं, तर फ्रिंज विथ काय झालं, फ्रिंज विथ कमी झाली की वाढली? काय होणार, फ्रिंज विथ कमी होणार की वाढणार? व्हायलेट लाईटची वेवलेंथ कमी आहे सोडियमपेक्षा, सोडियम लाईटच्या ऐवजी आता व्हायलेट लाईट वापरली त्या एक्सपेरिमेंटमध्ये, तर फ्रिंज विथ जे आहे, दोन फ्रिंज डिस्टन्स वाढणार की कमी होणार? काय ऑप्शन येणार आहे इथलं? डिक्रीजेस, इन्क्रीजेस, ब्राईटर, फेंट, काय ऑप्शन येईल? काय सांगितलं मी तुम्हाला, फ्रिंज विथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेवलेंथ, आणि वेवलेंथ ऑफ व्हायलेट लाईट इज ऑलवेज लेस दॅन द सोडियम लाईट. आणि आता तुमची सोडियम लाईटच्या ऐवजी काय, कोणाला रिप्लेस केलं, व्हायलेट लाईटला, म्हणजे फ्रिंज विथ आता ही कमी होणार कोणापेक्षा, सोडियम लाईट असताना. म्हणजे फ्रिंज विथ काय होणार, फ्रिंज विथ डिक्रीजेस. ठीक आहे. बरं, पुढचा घेऊया आपण आता. मी आता ह्याच्यामधलं सिलेक्टेड घेतोय सर्व, तर आपण नाणीत नाही जात ह्याच्यात, सिलेक्टेड घेतोय आपण. ओके.
नंतर आहे ते म्हणजे 68 बघूया आपण. काही सिलेक्ट केले आहेत मी. बघा 68 काय सांगतात. A diffraction pattern is obtained using a beam of red light. If red light is replaced by blue light. सिमिलर आहे. इथे काय होतं, डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे, तिकडे काय होतं, इंटरफेरन्स पॅटर्न होतं. इकडे पण लाईटला रिप्लेस केलं रेड लाईटला ब्ल्यू लाईटने. इकडे सोडियम लाईटला कशाने रिप्लेस केलं होतं, व्हायलेट लाईटने. बरोबर. मग आता इथे पण रेड लाईटची बघा, इथे पण हे जरी डिफ्रॅक्शन पॅटर्न असलं ना, डिफ्रॅक्शन पॅटर्न आपण कसं काढतो लक्षात घ्या. डिफ्रॅक्शन पॅटर्न जो आहे ना, तो आपण हा सेंट्रल ब्राईट बँड नंतर हा थोडासा असं म्हणजे थोडा थोडा डिक्रीज डिक्रीज होत जाणार, असं असं बँड दिसतो. डिफ्रॅक्शन पॅटर्न असं दिसतं. ठीक आहे. पण हे जे काही डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स म्हणजे हा सेंट्रल लाईन आहे आणि हा पहिला मॅक्झिम आहे. ह्याच्यामधले डिस्टन्स किंवा ह्या दोघांमध्ये डिस्टन्स, हे डिस्टन्स सुद्धा पुन्हा त्याला आपण समजा त्यांना एक आपण नाव देऊ एक्स. ते पण वेव्हलेंथवर डिपेंड, लक्षात घ्या. वेव्हलेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. जर तुमचा वेव्हलेंथ कमी झाला तर हे डिस्टन्स सुद्धा काय होणार आहे, कमी होणार. ओके. जरी हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किंवा ऑलरेडी हे डिस्टन्स कमी कमी होत जातच आहे, विड्थ पण कमी होते बघा, बारीक बारीक होत जाते तो बघा, छोटा छोटा होत जातो ना इथे. ते तर आहेच. पण हे जे डिस्टन्स ना, हा गॅप कुठली लाईट यूज करतोय आपण ह्या सोर्ससाठी, म्हणजे इथून कुठली लाईट, इथे समजा स्लीट आहे, ही ओपनिंग आहे, कुठल्या लाईटची रेज येत आहेत, त्या लाईटच्या वेव्हलेंथवर डिपेंड आहे हा गॅप एक्स. ठीक आहे. मग जर तुमचा वेव्हलेंथ कमी झाला तर हा एक्स कमी होणार. आता एक्स जर कमी झाला तर हे जे पॉईंट्स आहेत ते लांब लांब आहेत ना, आता तोच पॉईंट कसा होईल, हा मधला तसंच राहील, हा थोडा इथे अजून जवळ येईल, हा तिसरा अजून जवळ येईल, हा अजून जवळ येईल, हा असं बघा. तेवढ्याच जागेमध्ये हे किती बसले, एवढे पॉईंट बसले का, कारण वेव्हलेंथ आता काय झाली, कमी झाली. जर मी रेड लाईटच्या ऐवजी कुठली लाईट वापरली, ब्ल्यू लाईट वापरली, तर वेव्हलेंथ कमी होणार. रेड लाईटची वेव्हलेंथ सगळ्यात जास्त असते, ब्ल्यू लाईटची वेव्हलेंथ किंवा व्हायलेट लाईटची वेव्हलेंथ कमी असते. मग आता तुमची रेड लाईटला रिप्लेस केल्या ब्ल्यू लाईटने, म्हणजे हे डिस्टन्स कमी होणार. डिस्टन्स कमी होणार म्हणजे सगळे जे फ्रिंजेस आहेत ते जवळ जवळ येणार की लांब होणार, फ्रिंजेस सगळे जवळ जवळ येतील की लांब जातील. हे जे काही पॅटर्न्स आहेत काय होणार, दूर जाणार की जवळ येणार, सगळे पॉइंट्स. वेव्हलेंथ जर कमी झाली तर काय सांगितलं याच्यामध्ये, वेव्हलेंथ कमी होणार राहणार म्हणजे एक्स कमी होणार, एक्स म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स कमी होणार. हे जे आधी मोठं होतं ते आता लहान झालं वेव्हलेंथ कमी झाल्यामुळे. मग सगळे पॉइंट्स क्राऊडेड झाले की रेअरली स्पेस झाले, जवळ जवळ आले की लांब लांब गेले. लांब जातो. जवळ आले ना सगळे पॉइंट्स, बघा ना, ह्याच्यामध्ये 3 बसले होते, ह्याच्यामध्ये 5 बसले, म्हणजे पॉइंट जवळ आले. कळलं. जेव्हा वेव्हलेंथ तुमची कमी होणार ना, तेव्हा एक्स कमी होणार म्हणजे पॉईंट जवळ येणार, म्हणजे क्राऊड होणार. क्राऊड म्हणजे जवळ जवळ येणार. ठीक आहे. ऑप्शन कोणता येईल, हा. नो चेंज इन डिफ्रॅक्शन पॅटर्न, डिफ्रॅक्शन बँड्स बिकम नॅरो अँड क्राउडेड टुगेदर, डिफ्रॅक्शन बँड बिकम ब्रॉडर अँड फार्दर अपार्ट, बँड डिसअपियर, बँड नष्ट होणार. काय ऑप्शन येईल, बी. बी येणार, डिफ्रॅक्शन बँड बिकम नॅरो अँड क्राउडेड टुगेदर. ठीक आहे. क्राउडेडची स्पेलिंग इथे अशी आहे, क्राउडेड. ठीक आहे. नेक्स्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया 73 आपण बघितलंय ना. ओके, 77 बघा, 77. 77. नीट लक्ष द्या. अ सोर्स ऑफ लाईट इज प्लेस इन फ्रंट ऑफ स्क्रीन, इंटेन्सिटी ऑफ लाईट ऑन द स्क्रीन इज आय. काय सांगितलंय, सोर्स ऑफ लाईट हा सोर्स आहे समजा, आणि एका स्क्रीनवर त्याचा पॅटर्न आपण बघणार आहे.
याच्यामध्ये जे इंटेन्सिटी लाईट येते ना, कुठला पॅटर्न हा डिफ्रॅक्शन पॅटर्न की इंटरफरन्स आहे? अं, हा, तर मी डिफ्रॅक्शन पॅटर्न इंटरफरन्स पॅटर्न नाहीये, सिंगल सोर्स आहे आणि इथून लाईट इथे येथे आहे. त्याची इंटेन्सिटी आहे आय. त्याच्यामध्ये काहीच नाही, ह्याच्या दोघांमध्ये काहीच नाही, फक्त एअर आहे. ठीक आहे, म्हणजे ही अनपोलराइज लाईट आहे, पूर्णपणे सगळ्या डायरेक्शन मध्ये व्हायब्रेट होते. तर पुढे काय केलं, टू पोलराइड्स P1 and P2 आर सो प्लेस इन बिटवीन द सोर्स ऑफ लाईट अँड स्क्रीन. दोन पोलराइड, हा एक P1 आणि दुसरा काय आहे, P2 आहे. ह्याची एक्सिस असं आहे आणि ह्याचं एक्सिस असं आहे. ठीक आहे, तर ते अशा प्रकारे ठेवले आहेत जेणेकरून इंटेन्सिटी जी आता ही आय होती ना, इथे आलेली इंटेन्सिटी, ती इंटेन्सिटी आता काय ती किती होणार आहे, I/2 होणार आहे. किती होणार आहे, I/2 झाली. म्हणजे इनिशियल इंटेन्सिटी किती होती, I1 आय होती. सेकंड इंटेन्सिटी किती झाली, I2 I/2 झाली. आणि हे जे दोन पोलराइड आहेत, हे दोन पोलराइड जे आहेत त्यांच्यामध्ये हा जो ऍक्सिस आणि हा ऍक्सिस असा आहे ना, हे हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस, तो अँगल थीटा आहे समजा. ठीक आहे, त्यांनी विचारलं काय, नाव किती होती ती, 1/2 होती, सॉरी, रेंज इथे इंटेन्सिटी किती होती, I/2, म्हणजे आपण त्याला 1/2 पकडू, म्हणजे निम्मी झाली, हाफ झाली, 1/2. ठीक आहे, नाव P2 is rotated through an angle theta, so the intensity of light on the screen becomes 1/I/8. म्हणजे आता इनिशियली ऍक्च्युली थोडंसं माझ्या वाचण्यात थोडंसं गडबड असे आहे की इनिशियली दोन्ही पण पोलराइड अशा प्रकारे ठेवले आहेत की इथे जी इंटेन्सिटी आधी होती, हे दोन पोलराइड नसताना जी इंटेन्सिटी होती ती I/2 झाली. आता थर्ड केसमध्ये हा जो सेकंड पोलराइड आहे तो रोटेट केलेला आहे. किती अँगलने, हे असा रोटेट केलाय, म्हणजे आता हा अँगल जो ही ऍक्सिस असा आला, इनिशियल ऍक्सिस असा होता ना, हे आता थीटा एवढ्या अँगलने रोटेट केला. आणि आता तीच इंटेन्सिटी इथे जी आहे ती I/2 न राहता आता किती झाली आहे, I/8 झाली. म्हणजे काहीच नव्हतं तेव्हा आय एवढी इंटेन्सिटी होती. आता जेव्हा दोन पोलराइड एकमेकांना पॅरलल ठेवले तेव्हा I/2 एवढी इंटेन्सिटी झाली स्क्रीनवर, सो पॅटर्नची. आणि आता दोन पोलराइड मध्ये थीटा एवढा अँगल बनवला, तर आता इंटेन्सिटी किती झाली, I/8 झाली. तर मग त्यांनी विचारलंय व्हॉट इज द अँगल बिटवीन दिस टू पोलराइड, म्हणजे थीटा विचारलाय. जेव्हा दोन पोलराइडच्या रोटेशनची गोष्ट येते ना, तेव्हा तुम्हाला मालूज लॉ वापरायचा असतो. मालूज लॉ काय सांगतो, I' = I0 cos² थीटा, हा मालूज लॉ आहे. ठीक आहे, आता आपल्याला पोलराइड नसताना जी इंटेन्सिटी त्याचा काही एवढं महत्व नाहीये, पण पहिल्यांदा दोन पोलराइड पॅरल असताना इंटेन्सिटी I/2 आहे आणि दोन पोलराइड मध्ये अँगल फॉर्म झाल्यामुळे इंटेन्सिटी I/8 झाली आहे. मग अँगल फॉर्म झाल्यामुळे इंटेन्सिटी जी आहे ती आपली I/8 आहे. आणि इनिशियली इंटेन्सिटी म्हणजेच दोन पोलराइड एकमेकांना पॅरल असताना इंटेन्सिटी किती आहे, I/2 आहे. I/2 आहे, इथे मी लिहितो cos² थीटा. ठीक आहे, आय कॅन्सल, 2 1 2, 2 4 8, म्हणजे 1/4 आलं cos² थीटा. ठीक आहे, थीटा काढायचा आहे, स्क्वेअर रूट घेतला तर 1/2 cos थीटा येईल. आणि मग थीटा किती येईल, √3 अपॉन, सॉरी सॉरी सॉरी, जर तुमचा cos थीटा 1/2 असेल तर थीटा तुमचा 60 डिग्री येणार. थीटा किती येणार आहे, 60 डिग्री. ओके, सो दिस विल बिकम हाऊ मच, 60 डिग्री. कळालं, म्हणजेच किती येणार 60 डिग्री, म्हणजे π/3 आहे, लक्षात ठेवा. मग π/3 जर असेल तर ते घ्यायचं, 60 डिग्री असेल ते लिहायचं. कळालं, पण हा कोणता लॉ वापरला मी, हा जो लॉ आहे हा कोणता लॉ आहे, तो कशासाठी वापरतात, जेव्हा दोन पोलराइड मध्ये काही अँग्युलर सेपरेशन होतं तेव्हा. कळालं काय हे सम, Yes, sir. म्हणजे तुला कळालं हे सम. Yes, sir. सर्वेश, सर्वेश कळालं आहे तुला हे सम, सर्वेश नाही आहे वाटतं. ठीक आहे, हरकत नाही, आपण रेकॉर्डिंग पाठवूया. पुढे, पुढचा सम आपण घेऊया.
तो म्हणजे 66 नंबर. 66 नंबर. ओके. काय सांगितलं बघा. अ बीम ऑफ लाईट लॅम्बडा आहे 600 नॅनोमीटर फ्रॉम अ डिस्टंट सोर्स falls on the single slit 1 millimeter wide and resulting diffraction pattern is observed on the screen 2 meter away. काय काय दिलंय नीट समजून घ्या. रोबोटिक्स मधले सम समजून घेणं महत्वाचं आहे. काय दिलं त्यांनी. एक स्लिट आहे. एक स्लिट आहे आणि ही स्लिट आहे. स्लिट म्हणजे ओपनिंग. हे सोर्स आहे. इथून लाईट बाहेर पडते. ठीक आहे. आणि स्क्रीन आहे ही. आणि जी विड्थ आहे या स्लिटची जी विड्थ आहे या जो गॅप आहे हा गॅप पण दिलेला आहे त्यांनी. त्याला आपण ए नॉर्मली बोलतो. ए किती दिलाय त्यांनी. 1 मिलीमीटर दिलाय. ए 1 मिलीमीटर. त्याच्यानंतर जे डिस्टन्स आहे सोर्स आणि स्क्रीनचं ते 2 मीटर आहे. ठीक आहे. म्हणजे इथे जे डिस्टन्स आहे कॅपिटल डी ते 2 मीटर. आणि ही जी विड्थ आहे ती 1 मिलीमीटर आहे. ही विड्थ. आणि वेवलेंथ दिली आहे त्यांनी 600 नॅनोमीटर. ओके. मग विचारलंय का त्यांनी पुढे. द डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट डार्क फ्रिंज ऑन द टू साइड्स of central bright fringe. Distance between the first dark fringes on two sides of the central bright fringe. आता ही जी फ्रिंज ना मध्ये थोडी ब्राईट असणार. मी ब्राईटला रंगवत आहे लक्षात घ्या. नंतर मग ही डार्क आहे. इथे मी काय न करता म्हणजे डार्क. इथे पुन्हा ब्राईट. बरोबर. इथे पुन्हा ब्राईट. मग सेंट्रल पॉइंट पासून दोन्ही साईडचे जे ब्राईट आहे हे सॉरी हे डार्क आहे आणि हे डार्क आहे. म्हणजे हा पार्ट डार्क आहे लक्षात घ्या आणि हा ब्राईट आहे. हा डार्क आहे. त्यांनी काय विचारलंय की डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट डार्क फ्रिंजेस ऑन टू साइड्स ऑफ द सेंट्रल ब्राईट फ्रिंजेस. म्हणजे इकडे ही डार्क फ्रिंज आहे आणि इकडे एक डार्क फ्रिंज आहे. म्हणजे हे डिस्टन्स विचारलंय. इथून डार्क फ्रिंजचं हे डिस्टन्स आहे आणि इथून डार्क फ्रिंजचं हे डिस्टन्स आहे. ही डार्क फ्रिंज आहे इथे. इथे पण डार्क फ्रिंज आहे. मग हे डिस्टन्स विचारलंय इथून आणि इथून हे डिस्टन्स. हे टोटल डिस्टन्स विचारलंय. पण टोटल डिस्टन्स म्हणजे ही सेंट्रल ब्राईट फ्रिंजची विड्थ. विड्थ ऑफ द सेंट्रल ब्राईट फ्रिंज. त्याचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा डी अपॉन ए. काय फॉर्म्युला आहे. लॅम्बडा डी अपॉन हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या आहेत ना. लॅम्बडा दिल्या 600 नॅनो